बघा श्राव सौम्य आलेले आहेत सत्यनारायण पूजेला। आपल्या गाडी इथं वॉशिंग सेंटरला लावली आहे, आता वॉश करू आपण, चक्कर मारू आपण गाडीचा। कुठं आलाय तुम्ही? कोणाच्या घरी? मोठी गाडी आणली। हा ठीक आहे, जा घरी येतो। दर्शन करा। आता आंबा तुझ्या नावावर गे आणि मागून पाच गे, आंबा तुझ्या नावावर गे मागून पाच गे, आता आंबा तुझ्या नावावर गे मागून पाच गे, गुरु तुझ्या नावावर गे मागून पाच गे, आंबा तुझ्या नावावर गे मागून पाच गे, आंबा तुझ्या नावावर गे मागून पाच गे, आंबा तुझ्या नावावर गे मागून पाच गे, गुरु तुझ्या नावावर गे मागून पाच गे। बाकी सगळे बंद असतात चालत नाही। सांगा तुमचा व्हिडिओ घेतो। सोपं आहे असं नाही। चला या गुण
तुकाबाई गोंधळा गोंधळा मांडला गोंधळा तुकाबाई गोंधळा हरनिशाने भोपाळी भाऊ बहिणी थोडं मैदानी दुश्मनी आरती बाजवली घोडा गाणानं साधू भक्तानं प्रथमदा श्री गजानन गणपती नमो ध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसवेद्याय आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तिदास अवधारी जो प्रमाणे विश्वाने बंधलेली शहापुत्र शिवाजी राजांची राजमुद्रा ही लोककल्याणासाठी शोभते आहे म्हणून आपल्या राजाला एक मानाचा मुद्रा मातीचा झाला उद्धार मातीचा माझ्या शिवरायाला माझ्या शिवरायाला मानाचा मुगरा शिवनेरी किल्ल्यावरी छत्रपती शिवनेरी किल्ल्यावरी छत्रपती झाला उद्धार त्या मातीचा झाला उद्धार त्या मातीचा माझ्या शिवरायाला मानाचा मुगरा माझ्या शिवरायाला मानाचा मुगरा माझ्या शिवरायाला मानाचा मुगरा साऱ्या विश्वात एक दराला साऱ्या विश्वात एक दराला जगामध्ये भरपूर राजे होऊन गेले जगातील राजांचं नगबर आहे त्यांच्या राज्यातील लोक त्यांचं हातभर करून सांगतात परंतु आपल्या राजाचं आभाळ भरून आहे परंतु आपण सांगायला मात्र कमी पडतो कारण आपल्या राजानं वयाच्या 12व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवावरती स्वतःची करंगळी धरली करंगळी कापून त्या महादेवावरती अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापना करण्याची वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली
या ठिकाणी आपण आपल्या राजाला एक मानाचा मुजरा केलेला आहे। तसेच यानंतर महाराजांची शिवगर्जना होईल। ज्यांना हिंदू असल्याचा अभिमान असेल त्यांनी शिवगर्जने पण यानंतर गावरून छत्रपती यांच्याकडूनही 101 रुपये दान आलेलं आहे तुमच्या जोगसाठी। धन्यवाद मावशी। आई तुझा जोग आहे बा जोग भावा गणदेवी तुझा जोग आहे बा जोग भावा। भाऊ किसन कुदळे यांच्याकडून 101 रुपया जोग आलेला आहे। धन्यवाद। या ठिकाणी जी तुम्ही कला पाहताय या भाषेचं नाव आहे करपल्ली आणि ही भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे। शत्रूच्या गोटातील गुप्त बातम्या आणण्यासाठी या भाषेचा वापर केला जायचा। जर एखादी गुप्त बातमी शत्रू समोर जरी महाराजांना सांगायची असली तर या भाषेचा वापर केला जायचा आणि गोंधळी समाजाच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते ते बहिर्जी नाईक, तर ही भाषा बहिर्जी नाईकांनाही अवगत होती आणि गोंधळी समाज त्या ठिकाणी जाऊन शत्रूच्या गोटामध्ये आपला देवाचं कार्य करायचं आणि देवाच्या नावाखाली शत्रू आपल्या महाराजांच्या विरोधात काही कटकारस्थान करतो की काय, महाराजांविरोधात काही मोहिमा आखणार आहे की काय, याच्या सर्व गुप्त आणि अचूक बातम्या घेऊन गोंधळी समाज गडावरती पोहोचवायचा आणि कधी जर शत्रूची चाहूल लागली आणि शत्रू जरी समोर असला तरी अशा गुप्त बातम्या शत्रू समोर सांगण्यात येत होत्या, परंतु शत्रूला कधी कळालं नाही कारण कधीही कोणी कोणासंग बोलत नव्हतं। राहुल शेळके जावई आमच्याच गावचे राहुल शेळके गाव जावई वाडेगाव। हा ना कोण आहे वाडेगाव? बघा आता एकाच गावचे तरी ओळख नाही। आता राहुल शेळके नावाचे आमच्या गावात निदान 25 जण असते। आता माझ्या वर्गातच 4 जण होते राहुल शेळके। मला वाटलं तोच आलाय की काय क्लासमेट, तरी आमच्याच गाववाले आहेत, जावई आहेत।
राहुल शेळके आमच्याच गाववाले वाडेगावांकर यांनी या आई जगदंबेच्या जोगव्यासाठी आणि या महाराजांच्या लोप पावलेल्या या करपल्लीसाठी उदार अंतकरणानं 101 रुपयाचं दान केलेलं आहे. आई जगदंबा त्यांचं कुटुंब सदैव गोकुळासारखं ठेवत आणि त्यांना उदंड असं आयुष्य देवत अशी त्या मच्छिंद्र दिघे गाव चांभुर्डी मच्छिंद्र दिघे गाव चांभुर्डी यांच्याकडूनही 51 रुपयाचं दान आलेलं आहे. दादाभाऊ खेडकर यांच्याकडूनही देवीच्या जोगासाठी 20 रुपयाचं दान आलेलं आहे. धन्यवाद.